पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा होत नाही की पुढच्याला ठेस लागली म्हणून मागच्याने चालणं सोडून द्यायचं. याचा अर्थ असा होतो की जर पुढच्याला ठेस लागली तर मागच्याने सुद्धा जपून चालायचं असतं. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजचा व्हिडिओचा जो विषय आहे तो थोडासा कट ऑफशी रिलेटेड आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की ज्यावेळेला मी काही तुम्हाला वास्तवाची जाणीव करून देते, जी सत्य परिस्थिती आहे, ॲक्च्युली जी परिस्थिती आहे त्याची जेव्हा जाणीव करून देते तेव्हा बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे हे थोडंफार डिमोटिवेटिंग आहे का, किंवा याच्यामुळे माझ्या मनातली भीती वाढत चालली आहे. तर तुम्हाला घाबरवण्याचा माझा हेतू बिलकुल नसतो, पण हां, उगीचच खोट्या आशेवरती जगत राहण्यातही काही अर्थ नसतो. जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला शहाणं व्हायची गरज असेल, खड्ड्यात पडण्यापूर्वी जर तुम्हाला ठेच लागण्यापूर्वी जर तुम्हाला शहाणं व्हायचं असेल, तर अर्थातच पुढे जे तुमच्या चालणारे आहेत त्यांना कुठे ठेच लागली हे पाहणं तुमच्यासाठी आवश्यक असतं. आणि त्यामुळेच आजचा व्हिडिओसुद्धा कोणालाही डिमोटिवेट करण्यासाठी नाही आहे किंवा कसलीही भीती तुमच्या मनात यावी म्हणून नाही आहे. तर जी पण परिस्थिती असेल त्याच्यासाठी आपल्याला जर तयार व्हायचं असेल तर आपण किती व्यवस्थितपणे तयारी केली पाहिजे, किंवा आपल्या तयारीमध्ये आपण कुठेही कमी पडू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्याशी संबंधित हा व्हिडिओ असेल. अर्थात आत्तापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की मी कशाबद्दल बोलत आहे. तर कंबाईंड ग्रुप सीचा कट ऑफ जो आहे तो काल आलेला आहे, म्हणजे काल परवा आला. आणि त्यानंतर बऱ्याच जणांना ज्यांना असं वाटत होतं की कट ऑफ कमी लागेल, कारण ज्या पण चॅनल्सवरती वगैरे जसं कंबाईंडसाठी पण एक्सपेक्टेड कट ऑफ जो टाकला जातो, तर त्यानुसारच बऱ्याच जणांचे अंदाज जे आहेत ते इथे चुकलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि अर्थात कट ऑफ हा नेहमीप्रमाणे जसं की मी कंबाईंडच्या वेळेला म्हटलं होतं ग्रुप बीला, तसाच यावेळीसुद्धा कट ऑफ जो आहे तो थोडासा हाय केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण याचा अर्थ असा होतो का, म्हणजे मी एक मेसेज टाकला होता ग्रुपवरती की कट ऑफ हाय जातो आहे, त्यामुळे तुम्ही थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे. इथून पुढे तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यासावरती फोकस करायला पाहिजे. मात्र काही जण असं म्हणतात की कट ऑफ हा जास्त होतो कारण ते विद्यार्थी अभ्यास करतात वगैरे. तर अर्थातच जे अभ्यास करतात, प्रामाणिकपणे अभ्यास करतात, त्यांनाच जास्त मार्क मिळतात आणि म्हणूनच त्याच अशाच विद्यार्थ्यांमुळे कट ऑफ हाय जातो. मग त्यांच्यापैकी तुम्ही एक का असू नये. तुम्ही फक्त कट ऑफ हाय जातो आणि मग कुणीतरी तुम्हाला सांगितलं की तुम्ही डिमोटिवेट होता, अरे स्पर्धा वाढली आहे, मग मला भीती वाटते. त्या स्पर्धेमध्ये तुम्ही का पुढे येत नाही हा प्रश्न तुम्हाला स्वतःला पडायला पाहिजे. जर आपण ग्रुप सीचा कट ऑफ पाहिला तर कर सहाय्यकच्या 285 जागा 59 कट ऑफ लागलेला आहे. एक्साईज 114 जागा 64.50 एवढा कट ऑफ लागलेला आहे. लिपिक टंक लेखक 1179 जागा 49.50. उद्योग निरीक्षक 103 जागांसाठी 63.75. तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय 14 जागांसाठी 70.75. तर जेव्हा मी असं म्हणत असते की 65+ मार्क्स, किंवा मीच काय इतर जे पण तुम्हाला गाईड करणारे लोक आहेत ते ज्यावेळेला तुम्हाला 60+ मार्क्सची स्ट्रॅटेजी सांगतात, 65+ मार्क्सची स्ट्रॅटेजी सांगतात, तर त्यावेळेला बरेच विद्यार्थी हे बोलून खिल्ली उडवतात की अरे 65+ मार्क्स मिळणं पॉसिबलच नाही आहे. इव्हन सगळ्यांना माहिती आहे की ग्रुप बीपेक्षा ग्रुप सीचा कट ऑफ हा नेहमी हाय लागतो, पण तरीसुद्धा आपलं मन ते मानायला तयार नसतं. आणि असे काही विद्यार्थी असतात जे मुद्दा म्हणून, म्हणजे त्यांना ॲक्च्युली तर एक्झाम द्यायची नसते किंवा देत असतील तरी ते तेवढे सिरियस नसतात. आणि असे विद्यार्थी जे सिरियस विद्यार्थी आहेत त्यांना कुठेतरी डिस्ट्रॅक्ट करण्याचं काम करतात. मग आता ज्या वेळेला इथे 70.75चा कट ऑफ लागला आहे, जर तुम्ही रिझल्ट पाहिला असेल तर ऑलमोस्ट 350 विद्यार्थी जे आहेत ते या पदासाठी पात्र झालेत पूर्व परीक्षेतून. याचाच अर्थ कमीत कमी 300 म्हणजे 300-350 विद्यार्थी जे आहेत तर त्यांना 70पेक्षा जास्त मार्क्स आहेत. मग याचा विचार तुम्ही करा की एवढे मार्क्स मिळू शकतात म्हणजे त्यांच्या अभ्यासाची लेवल काय असेल. तर काही जण काय म्हणतात की हे जे तांत्रिक सहाय्यकवाले आहेत, उद्योग निरीक्षकवाले आहेत, एक्साईजवाले आहेत, यांच्यामुळे लिपिक टंक लेखकचं मेरिटसुद्धा वाढतं. अर्थात हे बरोबर आहे, कारण त्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसताना सुद्धा ते ॲप्लाय करतात आणि ॲप्लाय केल्यामुळं अर्थातच मेरिट वाढतं. हे जरी खरं असलं तरीसुद्धा हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे नेहमीच तुमच्यासोबत कॉम्पिटिशनमध्ये राहणार आहे तोपर्यंत, जोपर्यंत आयोग प्रीला जे टायपिंग सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी करत नाही. पण त्याचबरोबर ही गोष्टसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रीपूर्वी किंवा प्रीला ॲप्लाय करताना टायपिंगचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे अवेलेबल नसतं. मे बी त्यांची एक्झाम नंतर होणार असते किंवा नंतर त्यांना सर्टिफिकेट मिळणार असतं. काही तांत्रिक गोष्टी असतात आणि जर असा निर्णय झाला तर त्याचा फटका लिपिक टंक लेखक, फक्त तेवढीच एक पोस्ट जी आहे किंवा टॅक्स असिस्टंट आहे ती पोस्ट फोकस करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फटका बसणार आहे. सो इथे
जरी हे बाकीचे लोक इथे कॉम्पिटिशनमध्ये येत असतील तरीसुद्धा तुम्हाला ही गोष्ट तर कायमस्वरूपी डोक्यात ठेवायची आहे की हे कायमच तुमच्यासोबत असणार आहेत या ना त्या रूपाने. सो तुम्हाला त्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या अभ्यासाची क्वालिटी वाढवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण हे सगळं पाहतो तर कुठेतरी तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स लो झाल्यासारखं वाटेल, आत्मविश्वास कुठेतरी कमी होतोय असं वाटेल. पण हा व्हिडिओ तुमचा आत्मविश्वास कमी व्हावा यासाठी नाही आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर समजा एवढे विद्यार्थी एवढे मार्क्स पाडू शकतात तर तुम्ही का नाही पाडू शकत. जर समजा तुम्ही मागचे 2 ते 3 वर्ष झालं पेपर देत आहात, म्हणजे 2 ते 3 एक्झाम तुम्ही दिलेल्या आहेत ऑलरेडी, आणि तुमच्या स्कोअरमध्ये 4-5 मार्कांच्या वर जर फरक पडत नसेल तर अर्थात तुम्हाला तुमची स्ट्रॅटजी बदलण्याची गरज असते. तुम्हाला फाइंड आउट करणं गरजेचं असतं की एक्झॅक्टली कुठे तुमच्या चुका होत आहेत, एक्झॅक्टली असा कुठला पार्ट आहे की जिथे माझे मार्क्स निगेटिव्हमध्ये जात आहेत, असा कुठला पार्ट आहे ज्यामुळे माझा स्कोअर येत नाही, असा कुठला पार्ट आहे जो माझा एवढा कच्चा आहे की मला त्याच्यावरचे प्रश्नच सोडवता येत नाहीत. अशा काय चुका आहेत. मी पेपरला गेल्यानंतर अटेम्प्ट वाढवण्याच्या नादामध्ये मी खरंच मला माहिती नसणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देऊन येतो का, हे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत. हे सगळं सांगण्याचं कारण येणारी ही जी एक्झाम आहे त्या एक्झामला तुम्हाला फेस करायचं आहे. मग तुम्ही असं तर करू शकत नाही ना की एवढी मोठी स्पर्धा आहे, लाखो विद्यार्थी प्रत्येक वर्षी एक्झाम देणारच आहेत, म्हणजे तुमच्यापैकी कुणीतरी एक जण उठून म्हटला की नाही इथे कॉम्पिटिशन फार आहे आणि मला याचा पार्ट नाही बनायचा, पण म्हणून बाकीचे जे काही 3-4 लाख विद्यार्थी आहेत ते असं म्हणणार नाही आहेत. जागा जरी अगदी 100-200 जागा जरी निघाल्या, तेवढ्याच जागांसाठी जरी जाहिरात आली तरीसुद्धा फॉर्म 3 लाख 4 लाख लाखांच्याच घरात येणार आहेत. तुम्हाला त्या 3-4 लाखांमधून पहिल्या 100-200 मध्ये जर यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला योग्य दिशेने प्रयत्न करायला पाहिजेत. कारण जे विद्यार्थी एवढे मार्क्स घेतात ते सुद्धा अभ्यासच करतात आणि तुम्ही सुद्धा अभ्यासच करता. ते सुद्धा तीच पुस्तकं वाचतात जी पुस्तकं तुमच्याकडे आहेत. रॅदर मी तर असं म्हणेन की एवढे मार्क्स मिळणाऱ्या विद्यार्थ्याकडे जेवढी पुस्तकं आहेत ना त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त पुस्तकं तुमच्याकडे असतील. आणि इथे पण आपण बऱ्याचदा चुकतो की आपल्याला समजत नाही की कुठले रेफरन्स बुक वाचले पाहिजेत. एक पुस्तक जे आहे ना ते तुम्ही 10 वेळा वाचा, वेगवेगळी 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा. सो या गोष्टी ज्या आहेत ना अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण या तुम्हाला अभ्यासाच्या तयारीमध्ये पूर्ण जो तुमचा प्रवास असतो की अगदी परीक्षेच्या अभ्यासाला तुम्ही सुरुवात केल्यापासून ते तुम्ही एक्झाम क्रॅक करेपर्यंत यात छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करत असतात. मात्र आपण इथेच गुरफटून पडतो. दुसरा मुद्दा, ज्या विद्यार्थ्यांना एवढे मार्क्स मिळतात त्या विद्यार्थ्यांचा फोकस फक्त आणि फक्त त्यांच्या एक्झामवरती असतो. त्यांना बाकी गोष्टींशी काही घेणं देणं नसतं की इकडे सोशल मीडियावरती काय चालू आहे, कुठला ट्रेंड चालू आहे, काय हॅशटॅग चालू आहे, नथिंग. त्यांचा फक्त फोकस असतो की मला पोस्ट मिळवायची, आधी मी पोस्ट मिळवेन आणि नंतर मी बाकी सगळ्या गोष्टी करेन. सो तुम्हाला कशावरती फोकस करायचं हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. आता येणारी जी एक्झाम आहे त्याची डेट आहे 5 नोव्हेंबर. ज्या वेळेला 8 ऑक्टोबरची कंबाईनची एक्झाम म्हणजे तिचं नोटिफिकेशन अजून आलं नव्हतं, त्यावेळी ज्या चर्चा होत्या म्हणजे राज्यसेवाची एक्झाम पुढे ढकलल्यानंतर बरेच विद्यार्थी असं म्हणत होते की राज्यसेवा पोस्टपोन झाली याचा अर्थ 8 ऑक्टोबरला एक्झाम होणार नाही, ती सुद्धा पोस्टपोन होणार. पण आयोगाने 8 ऑक्टोबरलाच एक्झाम घेतलेली आहे, याचा अर्थ ग्रुप सीची एक्झामसुद्धा पोस्टपोन होईल या भ्रमात कोणी राहायचं नाही आहे. जर तुम्ही ग्रुप सी फोकस करून चालत असाल तर तुम्हाला 5 नोव्हेंबर ही तारीख डोक्यात ठेवूनच तुमच्या अभ्यासाची तयारी करायची आहे. आणि मग जर तुम्हाला 5 नोव्हेंबरपर्यंत तुमचा अभ्यास कंप्लीट करायचा असेल तर पुढे जाऊन आता 30 दिवसात तयारी कशी करू, 60 दिवसात तयारी कशी करू हे पाहण्याची वेळ येऊ नये. आत्ता तुमच्याकडे जेवढा कालावधी आहे, आय थिंक मोर दॅन 120 दिवस तुमच्याकडे आहेत, तर ते जे दिवस आहेत ते तुम्हाला इन्व्हेस्ट करता आले पाहिजेत आणि तेच इन्व्हेस्ट करा. 120 दिवसांपेक्षा बराच मोठा कालावधी असेल, ठीक आहे, बट एक प्रॉपर प्लॅन तुम्ही फॉलो करू शकता. आता हा जो काही प्लॅन मी तुम्हाला सांगत आहे किंवा हे जे काही मी तुम्हाला सांगते तर बऱ्याचदा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की आपल्याला एक्झॅक्टली कसं वाचायला सुरुवात करू, कुठले टॉपिक करू हे नाही समजत. आपण रँडमली म्हणजे सकाळी उठायचं, कुठलं तरी पुस्तक घ्यायचं, विचार करत बसायचं सकाळी की आज काय वाचू, आणि मग कुठलं हातात जे पुस्तक येईल ते घ्यायचं आणि वाचत बसायचं. ते वाचायला सुरुवात केल्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला असं वाटतं की अरे हे नको वाचायला, मला दुसरं काहीतरी वाचायचं आहे.
हे इथेच ठेवता तुम्ही आणि दुसरं घेता आणि याच्यामध्ये तुमचा सिलेबस बिलकुल कंप्लीट होत नाही. तर मी ऑलरेडी 180 डेज चॅलेंज जेव्हा आपल्या चॅनलवरती स्टार्ट केलं होतं टेलिग्रामवरती, ते कम्प्लिटली फ्री होतं आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला मेन्सचे जे सब्जेक्ट आहेत पेपर 1मधले, तर पूर्ण पेपर 1ची तयारी आपण केली होती आणि त्याच्यानंतर आपण मुख्य परीक्षेतले काही महत्त्वाचे पॉईंट पेपर 2मधले सुद्धा कव्हर केले होते आणि त्यानंतर आपण प्रीच्या अभ्यासाला सुरुवात केली. तर 1 जूनपासूनचा जो प्लॅन होता, 1 जूनपासून जे काही प्रीसाठी महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत 7 सब्जेक्ट, तर त्यांचा प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता. तर ज्यांना कोणाला अडचण येत आहे की आता इथून पुढे आता एवढं मेरिट तर होतं आणि मला एवढं क्रॉस करायचं आहे मेरिट, तर अर्थात आणखी एक पॉईंट माझा सांगायचा राहून गेला की हे जे काही मेरिट मी सांगते ना, ते तुम्हाला भीती वाटावी किंवा कॉम्पिटिशन खूप हाय आहे आणि मग माझा कसा निभावं लागेल, हे सगळे विचार तुमच्या डोक्यात यावेत म्हणून नाही सांगत आहे. हे आकडे तुमच्यासमोर जे आहेत ना, हे आकडेच तुम्हाला हेल्प करणार आहेत तुमचा टार्गेटेड स्कोअर किती असला पाहिजे हे ठरवण्यासाठी, तुम्हाला कुठला टप्पा पार करायचा आहे हे कळण्यासाठी. जसं की PSIसाठी मुलं नेहमीच म्हणतात की 44-45 मार्क्स मिळाले की माझं काम होऊन जातं आहे. बट 44-45 मार्क्स आज विचार केला तर इनफ आहेत का PSI होण्यासाठी? बिलकुल नाही. तुम्हाला 50+ विचार करावा लागेल, तेव्हा कुठे तुम्ही इथे येऊन थांबता. पण तेही आता मेरिट अगदी 48.50 पर्यंत जाऊन थांबले. मग थोडा विचार करा की एवढं जर मेरिट लागत असेल तर ग्रुप सीला तुमचा स्कोअर जो आहे तो तुम्हाला, तुम्ही कुठली पोस्ट टार्गेट करताय त्याच्यावरून फक्त, म्हणजे आता लिपिक टंकल एकक 49.50 आहे म्हणजे मी 50चं टार्गेट धरून चालेल असा विचार करून राहू नका. कारण पुढे सुद्धा एक्साईजवाले, टॅक्स असिस्टंटवाले किंवा बाकीच्या पोस्टचे जे पण विद्यार्थी आहेत ते पुन्हा तुमच्यासोबत स्पर्धेत उतरणार आहेत आणि ते पुन्हा मेरिट वाढवणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचं टार्गेट ठेवतानाच हाय ठेवायचं आणि जेवढं टार्गेट तुम्ही हाय ठेवाल तेवढं तुम्हाला अचीव करताना, भले तुम्ही तिथंपर्यंत नाही पोहोचाल पण ॲटलिस्ट तुम्हाला जिथंपर्यंत पोहोचायचं आहे तिथंपर्यंत तरी तुम्ही पोहोचाल. म्हणून हे सगळे आकडे दिलेले आहेत. सो आता जर प्लॅनकडे आलो, ज्यांना कोणाला प्रॉब्लेम येतो की एक्झॅक्टली अभ्यास कसा करावा नाही समजत आहे मला, कसे टॉपिक कव्हर करू, कसे सब्जेक्ट कंप्लीट करू, कशा पद्धतीने रिव्हिजन करू, तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर म्हणून, ज्याचा जर तुम्ही ID पाहिला तर @warriorofficer हे जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला आपला टेलिग्रामवरती चॅनल मिळून जाईल. या चॅनलवरती मी तुम्हाला डेली टार्गेट किंवा डेली प्लॅन म्हणू शकता तुम्ही तुमच्या भाषेमध्ये, माझ्या भाषेत तर मी त्याला चॅलेंजेस म्हणते. तर तुम्हाला डेली टार्गेट दिले जातात की आज तुम्हाला दिवसभरामध्ये काय अभ्यास करायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला हे कन्फर्म माहिती असतं की अरे आज मला दिवसभरात एवढं करायचं आहे, त्यावेळेला ॲटोमॅटिकली तुमचा अभ्यास जो आहे तो योग्य दिशेने व्हायला लागतो. ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी तुम्ही धडपड करायला लागतात आणि त्याच्यातून तुमचं जास्तीत जास्त अभ्यास होऊन तुम्हाला चांगलं आउटपुट मिळतं. सो या चॅनलवरती जे पण टार्गेट दिलेत तर तुम्ही आत्ता जॉईन झालात तर तुम्हाला कन्फ्युजन होईल की अरे म्हणजे आज तर सडनली वेगळीच तारीख आहे आणि हे मधूनच मी कसं सुरू करू. तर जे पण नव्याने सुरू करणार आहेत त्यांना मी सजेस्ट करेन की 1 जुलैपासून हा प्लॅन जर तुम्ही फॉलो करणार असाल तर 1 जुलैपासून कुठले टार्गेट फॉलो करायचे, आपल्याच चॅनलवरती सर्चमध्ये जायचं आणि 1 जूनला जे काही टार्गेट मी दिलेले आहेत, 1 जूनपासूनचा जो प्लॅन आहे, तर सुरुवातीला वीकली प्लॅन पण दिला जातो की 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत काय करायचं आहे, 7 पासून पुढे काय करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्लॅन दिले जातात 7-7 दिवसांचे म्हणजे आठवड्याचे. तर तो जो प्लॅन असेल तो जो प्लॅन असेल 1 जूनपासूनचा तो तुम्ही 1 जुलैपासून फॉलो करायला सुरुवात करा. याचा फायदा काय होईल की 1 जूनपासून आपण पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. कुठल्या पूर्वपरीक्षेच्या केली, आपण कंबाईनच्या केली आहे. पण कंबाईनचा सिलेबस आणि ग्रुप सीचा सिलेबस जर पाहिला आपण तर बऱ्यापैकी तो सेम आहे, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धती थोडी वेगळी आहे. पण कंबाईनच्या अभ्यासाचा निश्चितपणे तुम्हाला ग्रुप सीची जी प्री आहे ती क्वालिफाय होण्यासाठी मदत होत असते आणि म्हणून कंबाईनचा जो सिलेबस आहे त्याची मदत घेऊन तुम्हाला ग्रुप सीची प्री जी आहे ती क्रॅक जर करायची असेल तर 1 जूनपासूनचे जे टार्गेट आहेत ते चॅनलवरती जाऊन सर्च करा आणि तिथून ते टार्गेट घ्या. स्वतःकडे एक पेपर ठेवा, त्याच्यावरती ते टार्गेट्स लिहून काढा आणि 1 जुलैपासून स्वतः तो अभ्यास करायला सुरुवात करा, ज्याच्यामध्ये तुमचे करंट अफेअर्स पण होऊन जातील, मॅथ्स रिजनिंग पण होऊन जाईल आणि जे बाकी 5 सब्जेक्ट आहेत, इकॉनॉमिक्स असेल, जॉग्रफी असेल, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल आणि सायन्स असेल, तर ते 5 सब्जेक्ट पण तुमचे होऊन जातील, प्लस रिव्हिजन पण होईल आणि टेस्ट सिरीज पण होतील. तर अशा प्रकारे तुम्ही 1 जुलैपासून तो प्लॅन फॉलो करू शकता. ॲक्च्युली मला ते सांगायचं होतं
कारण हे सगळे आकडे पाहिल्यानंतर बऱ्याच जणांना भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण त्याचबरोबर फक्त भीती मनात बाळगणं गरजेचं नाही आहे. तर इथून पुढे कसं सामोरं जायचं आहे, मला हे टॅकल करायचं असेल तर माझी रणनीती पण तशीच असली पाहिजे. मी जर त्या पद्धतीने प्लॅन करून मी जर अभ्यास केला तर मला का नाही मिळू शकत? म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांना एवढे मार्क्स मिळतात, तर ऑब्वियसली तुम्हाला पण मिळूच शकतात. फक्त तुम्हाला हार्डवर्कची गरज आहे. थोडंफार स्मार्ट वर्क अर्थातच गरजेचं आहे, पण हार्डवर्क पण तितकंच गरजेचं आहे. तुम्ही हार्डवर्कला बाजूला सारू शकत नाही, ॲटलिस्ट स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत तरी. पण याच्यातही जे मी चॅनल सुरू केल्यापासून वारंवार सांगते की MPSC किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा, या परीक्षा अशा असतात की इथे तुम्हाला काय करायचं यापेक्षा काय करायचं नाही हे समजणं गरजेचं आहे. सो लिमिटेड सोर्सेस ठेवा, पण तुमचं परफेक्शन त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि या पद्धतीने जर अभ्यास केला तर एवढा स्कोर तुम्ही इझिली टॅकल करू शकता. पण तुम्हाला प्रॅक्टिसची आणि तुम्ही जे काही वाचत आहात त्या कन्सेप्ट क्लिअर होणं, ते समजणं याची गरज आहे. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन तुमचं सातत्य, कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. कारण मी बरेच वॉरियर्स पाहते की ॲक्च्युली ते सुरुवात करतात, खूप जोशमध्ये सुरुवात करतात, पण काही दिवसातच त्यांनी ते सगळं सोडून दिलेलं असतं. तुम्ही जर असं करत राहिलात तर तुम्हाला पोस्ट मिळणं पॉसिबलच नाही आहे. पण जर तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर डे 1 पासून ते लास्ट डेपर्यंत, तुमच्या एक्झामच्या दिवसापर्यंत आणि त्यानंतर तुमची पोस्ट मिळेपर्यंत तुम्हाला सातत्याने प्रयत्न करत राहावं लागणार आहे. त्यावेळेला ती तुम्हाला मिळेल. ठीक आहे. सो हे एक आयडिया यावी म्हणून मी दिले, तुम्हाला तुमचं टार्गेट सेट करता यावं म्हणून मी दिले, तुमचा कॉन्फिडन्स जावा म्हणून नाही. या सगळ्याची भीती बाळगण्याऐवजी दुसऱ्या दृष्टीने विचार करून पहा की याच्यामध्ये मला पोहोचायचं आहे. आणि जेव्हा त्या दृष्टीने तुम्ही विचार कराल तर ॲटोमॅटिकली तुम्हाला अभ्यास करावासा वाटेल. तुम्ही अभ्यास कराल आणि त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. सो टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देत आहे. जे पण वॉरियर्स 8 ऑक्टोबरसाठी सुद्धा तयारी करत आहेत त्यांनासुद्धा मी सांगेन की जर आत्तापर्यंत तुम्ही ते फॉलो केलं नसेल तर तुम्ही काय करा की 1 जूनपासूनचे टार्गेट जे आहे ते 1 जुलैपासून फॉलो करायला सुरुवात करा प्लॅन. ठीक आहे. तर तुम्ही जर तो प्लॅन 1 जूनपासूनचा फॉलो करायला सुरुवात केलं, पुढे जाऊन फक्त तुम्हाला थोडासा रिव्हिजनला वेळ कमी मिळेल, बट ॲटलिस्ट तुमचे टॉपिक तरी कंप्लीट होतील. ठीक आहे. सो आय होप मला जे काही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल आणि तुम्ही त्या पद्धतीने तयारी कराल. परत एकदा सांगते की ज्यावेळेला तुम्हाला कोणतरी व्यक्ती समोर जाताना सांगत आहे की पुढे खड्डा आहे आणि तू पडशील, त्यावेळेला त्याचा अर्थ असा कधीच घेऊ नका की ती व्यक्ती तुम्हाला घाबरवते किंवा तुमचा आत्मविश्वास जावा किंवा तुम्ही रस्ता चालू नये म्हणून सांगते. ती व्यक्ती तुम्ही पुढे जाऊन खड्ड्यात पडू नये यासाठी तुम्हाला सावध करत असते. फक्त तुमच्या दृष्टिकोनाचा फरक आहे की तुम्ही त्या गोष्टीला कसं घेता. कोणी याला पॉझिटिव्हली घेईल आणि खरंच चांगल्या पद्धतीने तयारी करेल, प्लॅन बनवेल, तो फॉलो करेल आणि पोस्ट मिळवेल. कोणी असं म्हणेल की अरे त्यांनी मॅडमनी असं सांगितलं, एवढा कट ऑफ जातो आणि माझ्याच्याने नाही होत. सो तुम्ही जसा विचार कराल तसंच तुमच्या लाईफमध्ये घडेल. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. याच्यामध्ये मला यायचं आहे हे डोक्यात ठेवून अभ्यास करा. कारण जर तुम्ही एक्साईजची तयारी करताय आणि तुम्ही 60 मार्क्सचं टार्गेट ठेवून जर तयारी करत असाल तर तुम्ही पास होणार नाही, हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. म्हणून जर तुम्ही एक्साईजची तयारी करत असाल, इथे 64.50 आहे, तर तुमचं टार्गेट 66-67चं असलं पाहिजे. मी तर म्हणेन की 70पर्यंतचं टार्गेट ठेवून चालायला काहीच हरकत नाही आणि एवढे मार्क्स मिळतात. आणि त्याचं जिवंत उदाहरण तुमच्याकडे इथे आहे की एवढे मार्क्स असणारे विद्यार्थी आपल्याकडे आहेत. सो त्यांना तेवढे मार्क्स मिळू शकतात तर तुम्हालासुद्धा मिळू शकतात. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रामाणिक कष्ट आणि प्रामाणिक मेहनत तुम्हाला तिथंपर्यंत नेऊ शकते जिथं जाण्याचा कदाचित तुम्ही कधी विचारही केला नसेल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून गेला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर खूप विद्यार्थी असे आहेत ज्यांना या सगळ्या गोष्टी माहिती नाही आहेत, 180 डेज प्लॅन काय आहे माहिती नाही आहे, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, त्यांच्याशी शेअर करा, त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. आणि त्याचबरोबर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपला जो चॅनल आहे यूट्यूबला वॉरियर ऑफिसर, त्याला नक्की सबस्क्राईब करा. तिथे मी नेहमीच असे व्हिडिओज अपलोड करत असते. थँक्यू.